रामकृष्ण हरी नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकडी येथे. मी आलो आहे प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वर कन्या म्हणजे संत गुलाबराव महाराज यांच्या जन्मस्थानी. संत गुलाबराव महाराज स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या म्हणायचे आणि म्हणूनच त्यांना ज्ञानेश कन्या असं शब्द त्यांच्या नावासमोर लागतो. तर आपण संत गुलाबराव महाराज यांचं हे देवालय पाहूया, जन्मस्थान मंदिर पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडे समोर आहे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं जन्मस्थान लोणी टाकडी किंवा नुसतं लोणी असंही म्हणून या गावाला संबोधतात. चला, मुख्य मंदिर हे गावामध्ये आहे. हे आहे लोणीचं पोलीस स्टेशन आणि आपण समोर समोर जातो आहोत. खरं तर हे लोणी टाकडी जे गाव आहे ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं आजोड आहे, त्यांच्या आईंचं माहेर. इथेच त्यांचा जन्म 6 जुलै 1881ला झाला. त्यांच्या आजोडी इकडे एक विद्यालयही आहे, अशोक विद्यालय लोणी. आपण संत गुलाबराव महाराज यांच्या जन्मस्थान मंदिराकडे जातो आहोत. हे जे लोणी टाकडी गाव आहे याचा तालुका आहे नांदगाव खंडेश्वर आणि जिल्हा अमरावती. बडनेरापासून ही जागा ऑलमोस्ट 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. मला बस आणि ऑटो दोन्ही मिळतील. इथे आहे ग्राम सचिवालय आणि लोणी टाकडीमधलं हे सक्कर बावडा गणपती संस्थान आहे. चला जाऊया पटकन आणि श्री गणेशांचे दर्शन घेऊयात. आपण प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं जन्मस्थान पाहतो आहोत, लोणी टाकडी. नमस्कार करा. श्री गणपती गजानन महाराजही आहे इकडे, त्यांनाही नमस्कार करा. बालगोपाल आहेत, संत ज्ञानदेवांचा फोटो आहे आणि इथे साईबाबा आहेत. सगळ्यांना वंदन करा. श्री गणपती संस्थान लोणी टाकडी स्थापना आहे 1934. चला जाऊयात बाहेर. श्री गणपती मंदिराकडून या भागातून आपल्याला समोर जायचं आहे. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज यांचं जन्मस्थान मंदिर. आय थिंक इकडे अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा आहे. हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे व श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह हा श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानात सुरू आहे आणि आपल्याला जायचं आहे श्री गुलाबराव महाराज जन्मस्थान मंदिराकडे. सो इथे ना पोस्ट ऑफिस आहे लोणीचं. पिनकोड आहे 444701 आणि या भागातनं समोर गेल्यास ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज जन्मस्थान मंदिर आहे. त्याचा हा फलक आहे. या भागातनं आपण समोर आलो आहोत. चला, हे इथले रस्ते आहेत आणि घरं. आणि आपण येऊन पोहोचलो ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज संस्थानामध्ये. जन्मस्थान मंदिर आहे आणि जन्मस्थान मंदिरात आल्या इकडे अगदी सुंदर श्री ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांचा एक सुंदरसा फोटो आहे आणि जन्मस्थान मंदिर आहे हे त्यांचं. इथे त्यांचं आजोबांचं घर होतं जुन्या काळामध्ये, जे आता मंदिर स्वरूप झालं आहे. इकडे खूप सुंदर असं त्यांचं पालखीच्या याच्यातला एक फोटो आहे. त्यांचे विचार आहे इकडे वेगवेगळे, जे मी तुम्हाला दाखवतोच. आधी आतमध्ये जाऊन पटकन दर्शन घेऊयात. हे बघा, तर सर्वात आधी ज्ञानेश कन्या म्हणजे ज्ञानदेवांच्या त्या स्वतःला कन्या संबोधायचे म्हणून ज्ञानदेव
त्यांना नमस्कार करा. आणि त्यांचं हे जे रूप आहे अगदी सुंदर पगडीचं किंवा ते कसे दिसतात खरं तर कोणालाही माहिती नव्हतं. पण प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराजांनी ते प्रथम काढून घेतलं. ज्ञानदेवांनी त्यांना अनुग्रह दिला होता आणि त्यानुसार ते रूप त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी मग अकोल्याचे एक जे चित्रकार होते त्यांच्याकडून अगदी सुंदर असं चित्र काढून घेतलं आणि मग ज्ञानदेव खऱ्या अर्थाने आपल्यासमोर या रूपामध्ये आले. तर हे ते रूप होतं अगदी सुंदरसं. त्यांच्या जन्मस्थानी असलेली ही ज्ञानदेवांची प्रतिमा. नमस्कार करा. त्यानंतर इथे आहे भगवान श्रीकृष्ण. अगदी सुंदर अशी त्यांची ही प्रतिमा आहे, त्यांनाही नमस्कार करा. संत गुलाबराव महाराज भगवान श्रीकृष्णांना पती मानायचे आणि म्हणूनच ते खरं तर भगवान श्रीकृष्णांची अगदी सुंदर अशी भक्ती करायचे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनाही नमस्कार करा. इथे आहे स्वतः प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज. हे त्यांचं अगदी सुंदर असं रूप आहे आणि त्यांचं आयुष्य खरं तर 34 वर्षाचंच त्यांना लाभलं होतं. 1881 म्हणजे 6 जुलै 1881 मध्ये त्यांचा जन्म इथेच लोणी टाकडीमध्ये झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हे लोणी टाकडी इथे झाला. त्यांच्या आजोडी म्हणजे सवाई परिवार आहे त्या मामांकडे, मामांचं जे आडनाव आहे ते सवाई आहे त्यांच्या आजोबांचं, तर तिथे झाला. त्यांच्या आई आलोका माता यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि अगदी 6 महिन्यातच पुढच्या 6 ते 7 महिन्यात त्यांना मग त्यांची दृष्टी गेली. पण त्यांची ती दृष्टी जरी गेली असणार तरी ज्ञानाची दृष्टी त्यांना लाभली आणि 34 वर्षाच्या आयुष्यामध्ये 134 त्यांनी 134 साहित्यांची निर्मिती केली, ग्रंथांची निर्मिती केली. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अध्ययन केलं आणि नुसतं भारतीय नाही तर भारताच्या बाहेरीलही अनेक ग्रंथ किंवा डार्विन आणि स्पेन्सर्स यांच्या सिद्धांतांची त्यांनी मीमांसा केली आणि अनेक गोष्टी केल्या, यासाठी आज ते ओळखले जातात. तर त्यांची हे जन्मस्थान इथे असलेली प्रतिमा, त्यांचं हे जन्मस्थानाचं आपण पाहतो आहोत. ते भगवान श्रीकृष्णांना पती मानायचे म्हणून ते ना त्यांनी मंगळसूत्रसुद्धा इथे धारण केलं आहे. इथे दिसेल ते, हे बघा अगदी सुंदर असं, तर तेही इथे दिसेल. महाराजांच्या हातामध्ये अगदी सुंदर असे कळे असतात, कारण ते काय करायचे ना महाराजांना आधी तर ते जे पुस्तक वाचून घ्यायचे, ग्रंथ धर्मग्रंथ जे वाचायचे, कारण त्यांना प्रगल्भ असं ज्ञान होतं. तर ते जे धर्मग्रंथ किंवा पुस्तकं ज्याच्याकडून वाचून घ्यायचे ना, कारण महाराज डोक्यावर पेटी घेऊनच फिरायचे की जिथे जातील तिथे ते सगळे घेऊन जायचे आणि मग ते जे वाचून दाखवायचे त्यांना ते उपहार म्हणून त्यांच्या हाताचे कडे किंवा जेही मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे असायची ती द्यायची. तर एवढी ही ज्ञान लालसा की महाराज म्हणजे विचार करा की ते त्या व्यक्तींना मौल्यवान वस्तू उपहार म्हणून द्यायचे आणि ते वाचून घ्यायचे आणि त्यांचं एवढं ज्ञान प्रगल्भ की जे ओढ वाचली आहे ती ओढ त्यांच्या जणू पाठ होऊन जायची, एकदा वाचलं की पाठ असे ते. म्हणूनच त्यांना प्रज्ञाचक्षू म्हणून संबोधले जाईल आणि त्यांच्या प्रज्ञेच्या शक्तीनेच आपल्यासमोर ज्ञानदेव उभे आहेत आज. तर एक केवढी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. इथे त्याचबरोबर त्यांचे दैवत आहे विठोबा रुक्माई, त्यांनाही नमस्कार करा. त्याचबरोबर इथे संत तुकाराम महाराजही आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, त्यांचीही प्रतिमा आहे आणि या देवालयातल्या ह्या सगळ्या अगदी सुंदर अशा प्रतिमा आहे. नमस्कार करा सगळ्यांना, वंदन करा. हे बघा खूप सुंदर आणि मंदिरही खूपच सुंदर आहे. आता बाहेरचं पाहूयात आपण, कारण बाहेर अगदी सुंदर सुंदर असे फोटो आहेत ज्यात त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टी दाखवल्या आहेत. तर इथे प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवले आहे. पहिल्या क्रमांकाचा प्रसंग आहे त्यांचे म्हणजे गुलाबराव महाराजांचा जन्म दाखवला आहे. त्यांच्या आई आहे त्याने, त्यांच्या आजी ह्या सगळ्यांचे ते तो अगदी सुंदर असं चित्र आहे. लिहिलं आहे माधांच्या मोहोड पाटलांच्या कुळात
लोणी टाकडी, म्हणजे हे लोणी टाकडी गाव, इथे सवाई पाटील, त्यांच्या आजोबांचं नाव सवाई पाटील, यांच्या घरी श्री महाराजांचा जन्म झाला. सगळे सोयरे यांनी आनंदाने बाळाचे नाव गुलाब ठेवले, म्हणजे गुलाब नाव इथेच त्यांचं ठेवलं गेलं. दुसऱ्या क्रमांकाचा फोटो आहे. श्री महाराजांचे काका रघुजी यांनी महाराजांना शाळेत घेऊन गेले. गुरुजींनी त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. एक पाठी बाल गुलाबरावजी कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून गुरुजी अचंबित झाले. हे सगळे फोटो जे आहे ना ते वेगवेगळ्या व्यक्तींनी इथे दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं नावंही इकडे आहे. त्यानंतर संत ज्ञानदेवांचा फोटो आहे. वयाच्या 20व्या वर्षी श्री महाराजांना साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन देऊन प्रेमाने मांडीवर घेऊन त्यांना अनुग्रह दिला. तर ते हे दृश्य त्यांनी दाखवलं आहे. त्यानंतर इकडे परत लहान वयातच श्री महाराजांच्या दैवी गुणांचा प्रत्यय येऊ लागला. एकदा घरातच त्यांनी समाधी लावली. सुमारे 4-5 तास श्वसनक्रिया पूर्ण बंद असलेली ती देही असोणी विदेही अवस्था पाहून नातेवाईक मात्र संभ्रमित झाले. तर ते दृश्य त्यांनी दाखवलं आहे. त्यानंतरचा प्रसंग सांगितला आहे. तर हा प्रसंग आहे. आजीच्या मांडीवर लहानगी मणिकर्णिकाच बसलेली मणिकर्णिकाच माझी पत्नी होणार असे श्री महाराज म्हणाले आणि आजीच्या सांगण्याप्रमाणे एका बुक्केत नारळ फोडून त्यांनी दाखवला. तर तो प्रसंग दाखवला. श्री महाराज आपणास श्री ज्ञानेश्वर माऊली सगुण रूप कसे दिसले या भक्तांच्या प्रश्नानंतर श्री महाराजांनी एक सद्गुणी चित्रकाराला माऊलीचे वर्णन सांगून चित्र काढून घेतले. प्रज्ञाचक्षू महाराजांच्या मार्गदर्शनाने माऊलींच्या समाधीतील चित्ररूप दर्शनाचे भाग्य आपल्या सगळ्यांना लाभले. ते आहे ते चित्र जेव्हा दाखवत होते काढून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या चित्रकारांनी चित्रकार आहे ते कोल्याचेच होते, कोल्याचे चित्रकार होते ते. इथे बघा, एका सायंकाळी आजीबरोबर मामांच्या घरी गेले असता, म्हणजे इथलाच प्रसंग आहे याच घरचा. गुलाबाच्या हाताने जडती चिमणी खाटेवर पडली ती आणि आग पेटली. पण गुलाबाचे बोल खरे ठरवत तेल तेवढे जळले. गादीला काहीही न होता आणि आग शांत झाली. बाकी काही नुकसान झालं नाही. तो एक प्रसंग त्यांच्या आजी दाखवल्या आहेत तिकडे सोबत. मग ते श्री गणपती आहे वर, अगदी सुंदर असे. ओम नमो सद्गुरू संत श्री गुलाबराव महाराज. ते पसायदान आहे, अगदी सुंदर असं दृश्य दाखवलं आहे ज्यात श्री गणपती आहे, देवर्षी नारद आहे आणि त्यात मग गोपिका म्हणून जे चित्र दाखवलं की गोपिका म्हणून स्वतः प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज दाखवले आहेत. कारण ते म्हणायचे की सगळे माझे परिवारच आहे. किमान ज्ञानेश्वर महाराज हे गुरु, पार्वती आई, शंकर पिता, श्रीकृष्ण पती व राधिकादी गोपिका म्हणून ते दाखवलं आहे. ते त्यांचे खरं तर आराध्य पंचायतन आहे. इथे आहे श्री महाराजांच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रत्यय लोकांना येऊ लागला. श्रद्धेने लोक त्यांच्या जवळ येऊ लागले, त्यांचे शिष्य झाले आणि ज्ञानामृतात न्हावू लागले. तो एक फोटो आहे. आद्य शंकराचार्य, अद्वैत वेदांत व श्री ज्ञानेश्वरादी संतांची ज्ञानोत्तर पराभक्ती यांच्या समन्वयातून श्री महाराज भक्तिशास्त्राची नवीन स्वरूपात त्यांनी मांडणी केली. ते शंकराचार्य आहेत जे ते गादीवर बसले आहेत. त्यानंतर हा आहे यावलीच्या मदास मारवाड्यास श्री महाराज कृपेने पुत्रप्राप्ती झाली. पण नामकरण प्रसंगी श्री महाराजांच्या उपस्थितीत त्यांनी विप्रांचा अपमान करून श्रींचा राग ओढवून घेतला. मात्र क्षमा याचनेनंतर श्री महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. हा प्रसंग आहे. त्यानंतर इथे आहे श्री महाराज कृष्ण जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी स्वतः स्त्री वेशात नंद यशोदेच्या दारात
गाणी ते म्हणत. त्यानंतर ते ना हार आहे, प्रवचन ऐकत. ही आनंद पर्वणीच असेल ते, तो एक फोटो आहे. इथे आहे परत विशुद्ध वैदिक कर्म, उत्कट उपासना, निर्मळ वेदांत ज्ञान व त्याहीवर भक्ती हाच जीवन साफल्याचा खरा मार्ग होय. हे श्री महाराजांच्या उपदेशाचे मुख्य सूत्र. तर तो प्रसंग आहे. त्यात महाराज अगदी नृत्य करताना दाखवले आहे. भक्तिरसामध्ये ते तल्लीन होऊन जात आणि अगदी सुंदर असं नृत्य त्यांनी तिथे केलं. आणि ते एवढं काय सर काय प्रसंग आहे तो सांगा ना. म्हणजे ते हे जे समजा माधानगावी जे समजा नामक म्हणजे मोठे नावाजलेले जे तबलक होते, वाजंत्री आले म्हणजे ते आले होते. त्यांच्या याच्यावर म्हणजे महाराजांनी नृत्यविष्कार, अमोघ नृत्यविष्कार, नृत्यविषयी नृत्यास प्रारंभ केला त्यांनी. हां, मग ते एवढे हे तल्लीन झाले, शेवटी ते थकून गेले. वाजवणारे थकून गेले. पण ते थकले. हा, तो आहे तो प्रसंग तो सांगितला आहे. ते शरणागत म्हणजे त्यांनी शरणागती घेतली की आता आम्ही थकलो आहोत म्हणून. ते शरण आले महाराज आले का आता आम्ही थकलो, तुम्ही आता थांबा म्हणून. हां, तर हे असे सुंदर असे फोटो आहे. हे महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांनी चित्ररूपांमध्ये दाखवले आहे. त्यानंतर पसायदान आहे सुंदरचं. त्याचबरोबर इकडे वेगवेगळे त्यांचे कोट्स आहेत त्यांनी लिहिलेले, ते सगळे इकडे दाखवलं आहे. सर्वात श्रेष्ठ दान आहे अभयदान व अन्नदान. दुष्कर्माचे फळ इच्छा नसूनही मिळते. जे कर्म केले असता पश्चातापाची पाळी येत नाही त्याला सत्कर्म म्हणतात. जो सत्कर्मात उत्साह धारण करतो तो शूर. निरपराधी सज्जनांच्या छळाचे फळ त्याच जन्मात मिळते. दुष्कर्माचे फळ इच्छा नसूनही मिळते. अंतकरणातील विषय वासना नाहीशी न झाल्यामुळे अंतकरणात स्त्रीभोगाची वासना ठेवून बाहेर बेडे करून ब्रह्मचर्य पाळण्यापेक्षा विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणे बरे असे माझे म्हणजेच महाराजांचे मत. दानाबद्दलही आहे सुंदर असं. हे तर गुलाब सौरभ जे लिहिलं आहे ना तेवढं सुंदर आहे. हे लिहिलं कोणी आहे तर आचार्य किशोरजी व्यास यांनी ते लिहिलं आहे. वेदांचे वैभव जगा दाखवण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन ओठी ज्ञानेश्वर कन्या भूमीवर अवतरली. विश्वात समन्वय पहाट आता फुलली. कुणब्या घरी म्हणजे ते कुणबी घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. कुणब्या घरी घेऊन जन्म जगद्गुरू आला. या बालांधाचा प्रकाश जगती भरला. फेडीत सहजची अनोळखी शास्त्राची होतसे अंध हा काठी विज्ञजनांची. पावणी जयाला धर्म भरते आले. योगाचे दुर्गम दालन भक्ता खुलले. हा धर्म समन्वय करता विरता संत तत्वज्ञ थोर हा असीम प्रज्ञावंत. हा योगी शिरोमणी ज्ञानजयाला स्फुरते. ही आंधळी गवळण कृष्णासाठी झुरते. हा गुलाब सौरभ सर्वदूर पसरेल. भक्तीचा लता नाभी जाऊन या भरेल. हे अक्षर वाङ्मय जगेल जिंकुनी काळा. होईल जगद्गुरु ज्ञानेश्वरांची बाळा. जगी भाग्यवान जे भजले या श्रीचरणा. ज्ञानेश्वर त्यावरी अपार करतील करुणा. हे अगदी सुंदर असं गुलाब सौरभ असं आचार्य किशोरजी व्यास यांनी लिहिलं. तर त्यांनी जे जे पुस्तकं लिहिले आहेत जसं इथे बघा, ही आहे गीता मनोहारिणी. त्यानंतर काहीतरी सिद्धांत तुषार म्हणून आहे. स्वमंत व्यांश सिद्धांत तुषार उपदेशामृत पत्रे. त्यानंतर इथे आहे मानसायुर्वेद. त्यानंतर मधुरा द्वैताचार्य त्यांना म्हणायचं खरं तर मधुरा द्वैताचार्य संत गुलाबराव महाराज. हे त्यांच्यावर आणि त्यांचे असे दोन्ही पुस्तकं इथे आहेत, वेगवेगळे आहे. योग प्रभाव हे सुद्धा सुंदर असं पुस्तक आहे.
हे का वेदांत केसरी बाबाजी महाराज ना पंडित श्री भागवत आहे का ते भागवत सौरभ भक्ती सौरभ म्हणून नाव आहे. अशा अनेक पुस्तकं आहे. हरिपाठ रहस्य हे सगळे महाराजांनी लिहिलेले आहेत ना. साधू बोध हे पण खूप सुंदर त्यांचं पुस्तक आहे. भगवत भक्ती सौरभ श्री भागवत प्रवचने मोक्षपट बरेच आहे. इथे खरं तर ते कपाटामध्ये अगदी सुंदर असं ठेवले आहेत सगळे. इथे महाराजांची बाराखडी आहे हे बघा. तर संत गुलाबराव महाराज यांच्या परिवारातून म्हणजेच सवाई परिवारातून आपल्यासोबत अशोक किसनरावजे सवाई सर आहेत जे आपल्याला थोडी माहितीसुद्धा देतील. तर सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार सर. मला गुलाबराव महाराजांबद्दल सांगा ना आणि त्यांचं जन्मस्थान आहे हे त्यांच्या लहानपणाबद्दल काय सांगाल. लहानपणाबद्दल म्हणजे इथं महाराजांची जे ही विहीर आहे इथं महाराज खेळत होते. मोठं असं कांड होतं मातीचं जे जुन्या काळातलं आणि इथं बाया म्हणजे पाणी भरायला जेव्हा यायचं मंडळी जेव्हा यायचे इथं मग ते बांगड्याच्या आवाजावरून नाव सांगत होते. कारण संत गुलाबराव महाराजांची दृष्टी नव्हती आणि लहानपणीच त्यांची दृष्टी गेली होती. तर त्यानंतर आवाजावरून नाव सांगत होते. त्या व्यक्तीचं नाव सांगायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आजी विचारत होती का बा तू समोर जाता समोर कोण आहे. तर म्हणत होते का कृष्ण आहे वा. कृष्ण म्हणजे लहान त्याचेच एवढं समजा कृष्णाच्या मागं मी जातो आहे. हो कृष्णासोबत खेळत ते कृष्ण समोर आणि मग पुढे तर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना स्वतःचे पती म्हणूनही हे केलं होतं ना. आणि ते जेवण करत होते तेव्हा पहिले घास असा दाखवत होते. म्हणजे कोणाला आजी म्हणत होती कोणाला सारतं तर महाराज सांगत होते कृष्णाला भगवान श्रीकृष्णाला हे करतं आहे म्हणून. अरे वा. म्हणजे बघा महाराजांना तेव्हापासूनच भगवान श्रीकृष्णांचा किती लढा होता की ते आपल्या घासातलाही पहिला घास जो असतो तो भगवान श्रीकृष्णांना द्यायचे. तर सर मला त्यांच्या आजोळबद्दल सांगा ना सवाई परिवाराबद्दल. त्यांचा जन्म इकडेच याच ठिकाणी म्हणजे हे जे घर म्हणजे आता हे मंदिर आहे पण हे मावदाचं घर होतं इथं सर. आजी आजोबा नानी म्हणजे आजी मामी. अच्छा मामी हे राहत होती इथं सर. अच्छा या ठिकाणी राहायचं महाराज. खरं तर पहिलं बाळत पण इथं झालं. पहिलेच मूल होते ते. आणि त्यांच्या परिवारामध्ये म्हणजे मोहोड परिवारामध्ये सुद्धा ते पहिलंच मूल. म्हणजे महाराज तेव्हा महाराजांना डोळे होते. बरोबर डोळे होते. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मादानला जेव्हा गेले तेव्हा मग त्यांचं ते डोळे आले होते. डोळे आल्यानंतर मग ते चुकीचं औषध टाकलं गेलं त्याच्यात. बरोबर. तेव्हा त्यांचे डोळे बंद झाले. तेव्हापासून त्यांची दृष्टी गेली. पण एक दृष्टी गेली म्हणून अगदी एक ज्ञानाची दृष्टी त्यांच्याकडे आली. दृष्टी त्यांच्याकडे होतीच. तर म्हणजे त्याच्यातूनच ती प्रचिती आली त्यांना. आणखी महत्वाची गोष्ट हे आपण ज्ञानेश्वर महाराजांनी कधीच पाहिलंच नाही येतो. बरोबर आहे. तर ते महाराजांना त्यांना म्हणजे असं मांडीवर घेऊन म्हणजे महाराजाचे एवढे अनुग्रह दिला म्हणजे म्हणजे आई म्हणून समजा महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आई वडील म्हणजे यांचा मान देऊन म्हणजे ते त्यांनाच म्हणजे महाराजांनाच पाहिलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला. ज्ञानेश्वर महाराज मग ज्ञानेश्वर महाराज कसे आहे म्हणून अकोल्याचे पेंटर बोलवून त्यानं मग ते सांगितलं तर कसे आहे की मला असं दिसतात ते माझ्या मला मी असं माझ्या मनाच्या डोळ्यांनी मी पाहिलं त्यांना. तर ते मग त्यांनी ते चित्र काढलं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपण जे पाहतो समजा ते रूप ज्ञानदेवांचं ते प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलेलं रूप आहे की ते असे दिसायचे. कारण आपल्याला माहितीच नाही खरं तर ज्ञानदेव कसे दिसायचे. पण ते
खरं तर त्यांनी ज्ञानदेवांनी अनुग्रह दिला होता महाराजांना आणि त्यामुळे त्यांना हे सगळं माहिती होतं आणि म्हणून ते आपल्या समोर म्हणजे जगासमोर खरं तर ते आले. जसं की त्यांचं ते सुंदर स्वरूप ज्यात त्यांनी फेटा घातला आहे, असं सुंदर स्वरूप. सर इथे काय काय उत्सव साजरे केले जातात सांगा ना. महाराज जेव्हा म्हणजे मूर्ती स्थापना झाली वसंत पंचमी 2090मध्ये 2090मध्ये मूर्ती स्थापना झाली. मग तेव्हापासून आम्ही म्हणजे त्याच्या अगोदरही सप्ताह होताच 90च्या अगोदरही 1990च्या आधी 1990च्या आधी आम्ही म्हणजे सप्ताह करतच होतो म्हणजे कार्यक्रम करतच होतो. तर मग 90पासून हे म्हणजे जेव्हा मग मूर्ती स्थापना झाली मग तेव्हापासून नियमित चालू आहे. 1990 पासून इथे महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर इथे वेगवेगळे उत्सव मग त्याच्यानंतर साजरे केले जातात. जन्मोत्सव चांगला करत असतो. आणि बाकी मग गोपाळ कृष्णाचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा हे उत्सव आम्ही करत असतो. आणि याच्या अगोदर म्हणजे असं समजा तुम्ही का माझा 63 जन्म आहे, 69 म्हणजे लहान होतो. तुम्ही लहान होतो? मी लहान होतो तेव्हा हे पूर्ण असं म्हणजे याचं स्वरूप वेगळं होतं, काही नव्हतं म्हणजे टेकडं होतं. इथं विहीर होती, इथून फक्त गवत होतं हे पूर्ण जे हे इथं असा रस्ता म्हणजे मग मी रस्ता करत आहे एवढा. अच्छा. यासाठी पावड्यानं पूर्ण खोदून मी लहान होतो. अगदीच. तर मग इतकी जागा पूर्ण साफ करत होतो. इथं पूर्ण साफ करून तिथं म्हणजे असा तळ वगैरे टाकून मग तिथं अमरावतीचे ब्राह्मण आणि एक मोहोड होते. मोहोड परिवारातून नाही, मोहोड परिवारातले ते प्राध्यापक होते. ते चिखलदऱ्याला होते. पण त्या दिवशी नवमीच्या दिवशी ते इथे यायचं इकडे नेहमी ते. अरे वा. ते पूजा वगैरे करत होते. मग त्या दिवशी आम्हाला तेव्हा 1 रुपया देत जाय. अच्छा. तेव्हा 1 रुपया म्हणजे खूप मोठी गोष्ट. साफ करायचे. साफसफाई. म्हणजे लहान होत ना, 4 वर्षात 5 वर्षात होतो का नाही तेव्हापासून. आता तर बघा, संत गुलाबराव महाराजांचा जन्म हा 1881चा आहे. अगदी म्हणजे आणि त्या काळामधलं सर सांगतायत की ते घर त्याच्यानंतरच्या काळात कसं म्हणजे राहिलं. आणि आमचे आजोबा बाजीराव रामकृष्ण सवई हे आमच्या घरी फोटोच होता. महाराज आमचे अण्णा सांगत होते काही तर मोठे संत होऊन गेले. आमच्या घरी फोटोही होते. तुमचे आजोबा सांगायचे? आजोबा. आणि त्यांनीच मग हे जागा तेव्हा ग्रामपंचायतले गुलाबराव महाराजच्या नावानं करून दिली तेव्हा. आणि गुलाबराव महाराज तेव्हा सांगितलं होतं अण्णा म्हणजे तेव्हा सांगितलं होतं आमचे अण्णा सांगत होते का माझं मंदिर नाही बांधायचं, माझा उदय होईन तेव्हा हे सर्वच बरोबर होईल. उदय काळ येईन तेव्हा मग सर्वच बरोबर. मग मला यांच्या आजोबांबद्दल सांगा ना, गुलाबराव महाराजांच्या आजोबांबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर. थोडीफार माहिती म्हणजे आईबद्दल तर आपण नेहमीच ऐकतो, म्हणजे त्यांचं नावच उल्लेख आहे. आजोबांच्याच घरी त्यांचा जन्म झाला होता, तर मग थोडीफार तुमच्या परिवारात जी माहिती असेल. आजोबा चांगले होते म्हणजे चांगले सांभाळून म्हणजे चांगलं घेऊन. हे शेतकरी कुटुंब होतं. शेतकरी कुटुंब होतं. बरोबर. अच्छा. हे सगळे माहिती आहे. आजी चांगली होती. आजी म्हणजे चांगली लाड करायची. मामी चांगली होती, मामी लाड करायची. आणि मामाला मुलगा नव्हता. अच्छा. मग तोही लाड यांच्याच वर होता. सर्व म्हणजे हे लाड करून हेच करत. एक मुलगी होती ते आपलं कोणतं तरी इथं गाव आहे ते आपल्या अमरावतीजवळ, तिथं दिलेली आहे. अच्छा. आणि गुलाबराव महाराजांच्या आईंचंही निधन झालं होतं पुढे. त्यानंतर तर मग त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि खूप मोठी अशी स्टोरी आहे. पण मग महाराजांना ते त्रास होत होता. आणि मग पुढे तर महाराज मग भक्तीमध्ये तल्लीन झाले आणि मग पुढचं सगळं तर त्यांनी अनेक
ग्रंथ लिहिले, अनेक पुस्तकं लिहिली. 134 ग्रंथ लिहिले. हां बरोबर. आणि ते 34 वर्षाचं आयुष्यमान त्यांना लाभलं होतं. पण त्या 34 वर्षामध्ये 134 ग्रंथ. 134 ग्रंथ. हां, विचार करा त्या व्यक्तींना, म्हणजे त्यांना डोळे नव्हते. पहिले ते हे सगळं वाचायचं म्हणजे आता त्यांना जे 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 ज्ञान लालसा होते त्यात ते वेगवेगळ्या लोकांकडून पुस्तक वाचवून घ्यायचे. ते किती मोठी गोष्ट ना, किती सुंदर. आता तुम्ही विचार करा की कोण खरं आत्ताच्या काळामध्ये बघा, आपण कोणाला म्हटलं की मला हे वाचून दाखव तर तो दाखवेल का? पण महाराज सगळ्यांकडून म्हणजे ते ज्याच्याकडून वाचून घ्यायचे ना त्यांना काही काही भेट वस्तू द्यायचे. ते हातातलं कळं, चांदीचं कळं, सोन्याचं कळं, जे हे असेल ते द्यायचे. म्हणजे किती ज्ञानासाठी ते काय काय करायचे हे सगळ्या गोष्टी. खरं त्यांना याच्यामुळेच किती मोठं बनवतात बघा. आणि त्यांनी वेगवेगळे सिद्धांतही मांडले आहेत. त्याचबरोबर त्यांचे खूप सुंदर सुंदर पुस्तकंही आहे. तुम्हाला वेळ मिळालंच नक्की बघा. आणि आत्ता तर महत्त्वाचं म्हणजे आता अमरावतीचं जे विमानतळ आहे त्यालासुद्धा संत गुलाबराव महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. ही खूप सुंदर गोष्ट आहे. खरं विदर्भ संत मांडियाळीमध्ये जे महत्त्वपूर्ण संत आहे त्याच्यापैकी एक आहेत प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज. अगदी बरोबर. हे नाव महाराजाचं नाव म्हणजे हे सर्व म्हणजे आपण जे समजा महाराजाचा प्रचार प्रसार करून राहिलो, सर्वच जण करून राहिले, महाराज सर्वांचेच आहेत. पण हा प्रचार हा जगाच्या पाठीवर जाते. म्हणजे महाराजाचं विमानतळाचं नाव म्हणजे विमानतळ अमरावती जिल्ह्यात महाराजाचं जन्मस्थळ लोणी टाकळी आणि त्याच ठिकाणी 3 किलोमीटर विमानतळ. हो, म्हणजे हा म्हणजे लय मोठा म्हणजे असा म्हणजे महाराजाच्या पुढच्या दृष्टीने समजा जन्मभूमीच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्णच पाऊल आहे. आणि खूप खूप सुंदर गोष्ट आहे की हे होतं आहे. अशोक किसनराव सवाई सर आहेत आणि ह्या त्यांच्या पत्नी आहेत, मॅम आहेत. मॅमने सुद्धा छानपैकी माहिती मला दिली होती आणि या स्थानाबद्दलही सांगितलं होतं. तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. तर मला खात्री आहे माझं प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचं जन्मस्थान दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा या ठिकाणी नक्की या. अगदी ऐतिहासिक आणि सुंदर स्थान आहे. या स्थानाची अनुभूती नक्की घ्या. इथे येऊन तुम्ही थांबू शकता. तुम्ही जन्मोत्सवामध्येही इकडे येऊ शकता. वेगवेगळे उत्सव होतात त्या दरम्यानही इथे येऊ शकता. मला खात्री आहे की माझं हे जन्मस्थान दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी.